काही दिवसांपूर्वी महापौरांसह अनेक नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा पार पडला होता। याच दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष सीमा आहूजा यांनी आक्षेप घेतलाय। जनता दरबारातच त्यांनी महापौरांना जाब विचारला। 65 लाख रुपये नेमके कुठे खर्च झाले, हे पैसे जनतेचे आहेत, त्याचा हिशोब द्या, असा थेट सवाल त्यांनी केलाय। या प्रश्नानंतर सभागृहात शिवसेना आणि राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक उडाली। सभागृह नेते अरुण आषाण यांनी महापालिकेकडून खर्चाची माहिती घ्यावी असा सल्ला दिला। मात्र सीमा आहूजा यांचा पारा चढला। याचं उत्तर हवं असेल तर माझ्या कॅबिनमध्ये जा, असं उत्तर येताच वाद आणखीनच तीव्र झाला। या विषयावर सीमा आहूजा यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप साळवे यांनी। पाहूया। महानगरपालिकेच्या वतीने महापौराचा एक जनता दरबार जो आहे इथं भरवण्यात आलेला होता। महापौर आपल्या भेटीला त्या महापौर ज्या जनता दरबारमध्ये अनेक नागरिकांनी प्रश्न जे ते उपस्थित केले, त्यामधील देखील एक नागरिक आपल्या सोबत आहे। त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलाय। काय नेमका तो प्रश्न आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय आपण तो प्रश्न उपस्थित केला? बघा, उल्हासनगर शहर मध्ये प्रश्न भरपूर आहेत। तसं म्हणायला गेलं रोड आहे, गटार आहेत, कुठे कुठे बिल्डिंग पडतायत, बांधकाम बरोबर नाहीये, बरेच काही प्रश्न आहेत। ते प्रश्न तर आहेतच, पण माझा एक प्रश्न होता महापौर मॅडमना की तुम्ही गुवाहाटीला गेले होते तेव्हा तुमच्या बरोबर सगळ्यांचे नातेवाईक पण होते, नगरसेवकांचे। मग ते नगरसेवकांचे नातेवाईक का होते? मग याचे 65 लाख जे खर्च झाले, रे कोणावर खर्च झाले, त्याचा हिशोब मागण्यासाठी गेलेली। साधारण प्रश्न आहे, साधारण प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत आहे ती लोक। आपण महापौरांना प्रश्न केला, पण महापौरांकडून काय उत्तर आपल्याला मिळालं? महापौर पहिली तर उत्तरच देत नाहीत। महापौरकडे उत्तर नाहीये। बाजूचे जे आजूचे आणि बाजूचे जे बसलेत ते उत्तर देतात। मग बोर्ड कशाला लावलाय महापौर उत्तर देणार आहेत म्हणून? जनताचा जे प्रश्न आहे त्याच्यासाठी महापौर उत्तर देणार, मग त्यांनी द्यायचं होतं मला उत्तर। बाजूचे कशाला देत आहेत? तुम्हाला नॉलेज नाही का म्हणजे याचा अर्थ? तुम्ही असा देखील आरोप केला की फॅमिली सोबत पिकनिकला म्हणजे तिथे गेले प्रशिक्षणाला, त्या फॅमिलीचा खर्च कोणी केला त्याचा देखील तुम्ही? मला एक सांगा, काय मी एकटीच नाही बोलत आहे? मी कशाला बोलू? माझी जनता बोलते, माझ्या जनतेचा प्रश्न आहे। तुम्ही जे रील्स टाकलेले ते रील्स मध्ये दिसते की तुम्ही 7 स्टार हॉटेल मध्ये राहिलेत, एन्जॉय केले। प्रशिक्षण कधी केलं तुम्ही? कुठलं टायमिंग भेटलं तुम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी? पण महापौरांनी एक इंटरव्ह्यू मध्ये देखील सांगितलं होतं की आम्ही एक साध्या हॉटेलमध्ये होतो आणि कंटिन्यू प्रशिक्षणामध्ये होतो। त्यांनी बाईट देखील दिली होती, त्यावर आपलं काय म्हणणं? बरं, मॅडम बोलतील की मी साध्या हॉटेलमध्ये राहिले। तुम्ही मला सांगा, तुम्ही रील बघितली का? ती त्या रील मध्ये बघा 7 स्टार हॉटेल दिसतंय। त्या 7 स्टार हॉटेल मध्ये एंट्री काय? एंट्री म्हणजे काय फक्त बघायला गेलेले का हॉटेल? राहायला जातो ना जेव्हा आपण एंट्री करतो, चांगल्या बॅगा दिसतात त्यांच्या, मोठ्या मोठ्या बॅगा। हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे। आज उल्हासनगर शहर मध्ये इतकी गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे रिक्षा करायला पैसे नाहीयेत, तुम्ही विमानाने फिरताय। आपली आता पुढची भूमिका काय असतं? माझी पुढच्या भूमिका ना भरपूर आहेत, आणि एक लक्षात ठेवा, मला पहिले ह्याचं उत्तर द्या, त्याच्यानंतर माझ्याकडे बरेच प्रश्न आहेत। होत्या त्यांनी अनेक प्रश्न जे ते उपस्थित केलेले, मात्र जो विषय चर्चा आहे 65 लाखाचा, तो चर्चा सध्या उल्हासनगर मध्ये चर्चेमध्ये येतोय। कॅमेरामन जितूसह संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर।